नमस्कार, मैं हूं अनुष्का राय और आप देख रहे हैं इंडिया फैक्ट न्यूज। आइए नजर डालते हैं आज की खबर की ओर। राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघ संलग्नित डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघातर्फे आज निवेदन भेटलेलं आहे. जे डिजिटल मीडियामध्ये काम करतायत त्यांच्यासाठी काही मागण्या त्यांच्या आहेत आणि शासन स्तरावरही याबाबत विचार चालू आहे. शासनाने एक निर्णय तसा जाहीर केलेला आहे. हे निवेदन जे काही आहे ते शासनापर्यंत आम्ही निश्चितप्रमाणे या कार्यालयातून आम्ही पोचू. त्याबद्दल निश्चितच योग्य ती कारवाई होईल आणि त्याचबरोबर शासन निर्णयामध्ये जे काही निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशानुसार अधिकाधिक पत्रकारांना, युवा जे पत्रकार येत आहेत डिजिटल मीडियामध्ये, त्यांना एक इथिकल बेस व्हावा, त्यांना एक मॉरल बेस मिळावा, त्यांना एक कायद्याच्या दृष्टिकोनातूनही एक थोडीशी साक्षरता व्हावी, या दृष्टिकोनातून आम्ही लवकरच प्रशिक्षणाबाबत एक तयारी करत आहोत. एक दोन मागण्या थोडं सांगाल सर, त्यांनी काय मागण्या केल्या? या मागण्यामध्ये एक शासन मान्यतेचा एक विषय आहे, ॲक्रेडिशनचा. याचबरोबर दुसरं की मीडिया भवनचं एक उभारणी जी आहे तशाबाबतही त्यांची मागणी त्याच्यामध्ये केलेली आहे. वाहतूक सुविधाच्या बाबत याच्यामध्ये एक उल्लेख करण्यात आलेला आहे आणि शासन योजनांचा जो काही आहे तो समावेश त्याच्यामध्ये व्हावा डिजिटल मीडियाचा, हाही त्याच्यामध्ये एक भाग आहे. पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत काही उल्लेख या निवेदनामध्ये आणि तशी शासनाला विनंती डिजिटल मीडिया न्यूज पोर्टलनी केलेली आहे. याचबरोबर प्रशिक्षण आणि कार्यशाळाचा भाग याच्यामध्ये डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघातर्फे करण्यात आलेला आहे आणि मला वाटतं बाकीच्या सगळ्या गोष्टी समवेत प्रशिक्षण आणि कार्यशाळेचा जो काही भाग आहे तो खूप खूप महत्त्वाचा आहे. कारण याचं कारण असं आहे की पत्रकार आता ही काही एक 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 फक्त मर्यादित पेशा राहिलेला नाही आहे. ती समाजाची, सामाजिक प्रश्नांची धोरण वकिली करणारा एक जबाबदार घटक म्हणून हा पेशा आता आलेला आहे आणि म्हणून ह्या पेशालाही, म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये जे कोणी काम करणारे आहेत त्या प्रत्येक वार्ताहराला, त्या प्रत्येक पोर्टलमध्ये काम करणाऱ्या पत्रकाराला की कायद्याच्या दृष्टिकोनातून एखाद दुसऱ्या घटनेचं कशा पद्धतीने त्याचं अनालिसिस होऊ शकतं, त्याच्याबाबतचा कायदा काय आहे आणि आपण कुठल्या पद्धतीने त्या अभिव्यक्तीची आपण मर्यादा पाळली पाहिजे, त्याबाबतही एक चांगला विषय जो आहे तो सर्व या युवा पत्रकारांपर्यंत पाठवता येऊ शकेल. आणि ह्या कार्यालयामार्फत, नागपूर जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ऑलरेडी एक छोटंसं वर्कशॉप जे आहे, कार्यशाळा जी आहे डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या बैठकीत आपण झालेली आहे आणि व्यापक प्रमाणामध्ये आपण लवकरच ही कार्यशाळा जी आहे ती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून काही कायदे क्षेत्रातील जे तज्ज्ञ आहेत त्या लोकांना आणि अनुभवी जे पत्रकार आहेत त्यांना सोबत घेऊन आपण करण्याचं नियोजन करत आहोत. फिलहाल अभी के लिए इतना ही। यदि आप हमारे चैनल पर विज्ञापन देना चाहते हैं तो नीचे दिए गए मेल आईडी या कांटेक्ट नंबर पर संपर्क कर सकते हैं और इंडिया फैक्ट न्यूज से जुड़ने के लिए हमारे पेज को लाइक और सब्सक्राइब करना ना भूलें। अगली खबर तक के लिए फिलहाल मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद। क्या आपका कोई इवेंट होने वाला है, जैसे फैशन शो, म्यूजिक कॉन्सर्ट, पार्टी या फिर मीटिंग, रिलीजियस फेस्टिवल या कोई और खास आयोजन? अगर हाँ तो इसे और भी भव्य बनाने के लिए मीडिया कवरेज की जरूरत आपको होगी। हम आपको देंगे प्रेस कवरेज, मीडिया हाइलाइट्स, प्रेस कॉन्फ्रेंस की सुविधा। अब और इंतजार ना करें, अपने इवेंट को सुर्खियों में लाने के लिए अभी संपर्क करें 9098350946 पर।